येणारे गणेशोत्सवाचा चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी व सातारा शहरामध्ये अ, काही डीजे डॉल्बीला आपण नेम घालून देणार आहे. त्यामध्ये जे औद्योगिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जर त्यांनी डीजेचा हे असेल त्या ठिकाणचं रिडिंग घेण्यासाठी 75 डेसिमलचं आपण त्या ठिकाणी नॉर्मल हे केलेलं आहे आणि रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी 70चं हे आहे आणि जो इतर गावातला भाग आहे सातारा शहरातला भाग आहे त्या ठिकाणी 65 आहे आणि रात्रीच्या वेळी 55 आहे. तसेच निवासी जे म्हणजे घरं वगैरे आहेत त्या ठिकाणी 55 आहे आणि रात्रीचं आहे ते 45 आहे. तसंच जे शांतता क्षेत्र आहे सायलेंट झोन ज्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे त्या ठिकाणी 50 आणि 40 असा तो क्रायटेरिया आहे. ह्याच्यामध्ये आपण आदल्या दिवशी त्याचे पंचनामे करतो त्या रूटवरचे 2 सरकारी पंचासमक्ष पंचनामा करून घेतो आणि त्यावेळेचं डेसिमल घेतो आणि त्यामध्ये ते नमूद करतो. तसंच ज्यावेळी त्या मिरवणुका बाहेर पडतात त्यावेळी त्यांचं हे वाद्य वाजत असेल त्यावेळी त्या वाद्याचं एकाच वाद्याचं आपण डेसिमल घेतो आणि ते 2 सरकारी पंचासमक्ष पंचनामा करतो आणि त्या ह्याच्यामध्ये जर ह्याच्यावर जात असेल नेमाने दिलेल्या वर जात असेल तर त्याच्यावर तात्काळ त्याला नोटीस काढली जाते. नोटीस काढून त्याचं म्हणणं मागून तात्काळ डीवायएसपीच्या मार्फत गुन्हा दाखल केला जातो आणि त्याचं जे साहित्य आहे ते जप्त केलं जातं. जर असं कोणी इथून पुढे याचं उल्लंघन करेल तर ह्या वर्षी 100% त्याचं ते वाद्य डीजे वगैरे आम्ही जप्त करणार आहे. जे लेझर शो आहे त्या लेझर शोचा वापर 100% सर्वांनी कुणी करायचा नाही. तर असं करत असेल तर ते 100% आम्ही ते जप्त करणार आहेत. त्याच्या वापरामुळे गरोदर स्त्रिया असतील, लहान मुलं असतील, म्हातारे लोक असतील, त्याच्यावर किंवा हार्टचे पेशंट असतील त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात त्रास या ठिकाणी ह्यापूर्वी झालेला आहे आणि अशा गोष्टी होऊ नयेत, लोकांना ह्याचा त्रास होऊ नये म्हणून हा उत्सव चांगल्या प्रकारे शांततेत साजरा करता यावा याकरता त्या गोष्टी कडक नियमाचं पालन यावेळी आम्ही त्यांच्याकडे करून घेणार आहे. अशी डॉल्बी सिस्टीम हे साताऱ्यातले आहेत तर ते बाहेरचे मागवले जातात. साताऱ्यातल्या इथे जवळजवळ एक 50-60 डॉल्बी ते डीजे आहेत आपल्याकडे त्यांचे आमच्याकडे रेकॉर्डला आहेत. तर ते बाहेरचे पुणे इकडल्या आजूबाजूच्या जिल्ह्याचे ह्या ठिकाणी येतात आणि ते कसं असतं 5वा दिवस 7वा दिवस त्यामुळं ते विभागले जातात. असे 182 गणपती माझ्या हातीत आहेत स्वतः. डॉल्बी आणि लाईटवर काय काय मर्यादा? लाईटवर 100% लाईट लेझर लाईटवर 100% आम्ही त्याच्यावर बंदी आणणार आहे. बंदीमध्ये ते लावूनच देणार नाही. त्याला लावत असेल तर त्याच्यावर 100% गुन्हा दाखल प्रत्येक मंडळावर जर कुणी लावत असेल तर गुन्हा 100% दाखल करणार आहे आपण त्याच्यावर. नाही नाही कुठल्याही राजकीय याला काय समज जे कायद्यात बसत असेल तेच काम आम्ही करणार आहे. कुठल्या राजकीय याला आम्ही बळी पडणार नाही काय नाही. आम्हाला ते बळी पडायची गरजही नाही आणि 100% ह्याच्यामध्ये ह्यावेळी जर कोणी कायद्याचं उल्लंघन करेल तर 100% ह्याचे गुन्हे दाखल होतील. कारण मी असंच कोल्हापूरमध्ये जवळजवळ 50 गुन्हे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात मोठे जास्त गुन्हे दाखल केल्यावर मी अधिकारी. आपल्याला जे शासनाचे टाइम लिमिट आहे 12चं जे 11व्या दिवशी जे 12चं टायमिंग आहे त्या 12 वाजताच त्यांच्या मिरवणुका संपल्या पाहिजेत म्हणजे वाद्य बंद झाले पाहिजेत त्यावेळी 100% 12 वाजता मी बंद करणार आहे. इतर दिवशी जे 10चं टायमिंग आहे ते 10 वाजताच ते बंद करणार आहे. यामध्ये आपण जे निर्भया पथक आहेत आपले लेडीजच्या ते पथक सक्रिय केलेले आहेत सर्व निर्भया पथक. तसेच आपले जे डीबीचे कर्मचारी आहेत, सिव्हिलचे कर्मचारी, गोपनीयचे कर्मचारी आहेत त्याच्याजवळ 4 ते 5 टीम्स आपण केलेल्या आहेत आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गर्दी असेल त्या ठिकाणी फोकस केला जाईल आणि त्या ठिकाणी अशी कोण टवाळकीखोर करत असतील, छेडछाड करत असतील त्यांच्यावर 100% कारवाई होईल. त्या ठिकाणी 6 पथक आहेत आमचे. ओके थँक्यू. सुरुवातीला आपण नीलपंचनामे करतो सकाळी ज्यावेळेस वाहनांची वर्तन नसते त्यावेळेस त्याचा नीलपंचनामा करून त्यासाठी आपण 2 सरकारी पंच घेतो. सरकारी पंचांच्या समक्ष आपण त्याचा नीलपंचनामा करून घेतो. आपण स्टेशन डायरीला रवानाच्या दाखलच्या नोंदी घेतो. त्यानंतर सिस्टीम ज्यावेळेस डॉल्बी सिस्टीम ज्या ठिकाणी चालू असते त्या ठिकाणी आपण 100 मीटर अंतरावरती आपण सॅम्पल घेतो. त्यावेळेस सॅम्पल चालू केल्यानंतर असे डिजिट पडतात. जर आपण आवाज वाढवला त्याचे डिजिट वाढत जातात असे वाढत जाते. त्यानंतर आपण 30 सेकंदाचं सॅम्पल घेतलं की आपण पॉज करतो. हे काही माहिती भरलेली नाहीये.
पण ज्यात आपण व्हेकलचा नंबर, ज्या समजा डॉल्बीमध्ये व्हेकल असते त्या व्हेकलचा नंबर, पंचांचं नाव, ज्या ठिकाणी आयओ ऑफिसर असतात त्या ऑफिसरचं नाव, ही सगळी माहिती, सही वगैरे, पंचांची सही, मंडळाचं नाव, ही सगळी माहिती आपण भरतो आणि अशी आपण प्रिंट काढतो. त्याच्यातून पंचांचं पंचनामा करून आपण ते कोऱ्या कागदात चिटकवतो आणि त्याच्यावर त्याला सह्या वगैरे घेतो. ते पंचांचं आणि याचा पंचनामा हा वेगळा केला जातो, दुसरा सविस्तर पंचनामा केला जातो. हे नील असतं, हे नीलचं, आता नीलपंचनामा, हा नीलपंचनामा, नीलपंचनामा. आणि ज्यावेळेस ऍक्च्युअली वस्ती सेम तीच प्रोसिजर, सेम प्रोसिजर तीच. असंच जायचंय, फक्त त्या त्याचं नाव येणार. समोर लावायचं आहे फक्त, बस. आणि इथं आता जाताना फक्त नील पंचनाम्याला कुठल्या ठिकाणी गेलो तर ठिकाणचं नाव लिहायचं आहे आदल्या दिवशी नील पंचनाम्याला. आता ह्या ठिकाणचं नॉर्मल लिस्ट आपला आवाज वाढला की ते वाढत जात. नाही तिथे. ओके, बाईट रेकॉर्ड केलं तर तरी किती दाखवतो आता? 65 65 दाखवतो नॉर्मल. ते जसं वाढल हे होईल वाऱ्याचं समोर जर उभं केलं 100 प्लस जाते. 200-100 कुठे